परवा एका डॉक्टरशी बोलणं चालू होतं. डॉक्टरशी बोलताना हे जाणवलं की आजकालचे टीनेजर्स भरपूर टाईम मोबाईलसमोर स्पेंड करतात. थोडा रिसर्च केला. साधारणपणे एक टीनेजर 80 ते 100 वेळा दिवसातून त्यांचा फोन अनलॉक करता आणि 4 ते 5 तास त्यांचा स्क्रीन टाईम असतो. काही काही केसेसमध्ये 7 ते 8 ताससुद्धा त्यांचा स्क्रीन टाईम असतो. हे सगळं पाहून एक गोष्ट मात्र खरी झाली, की अगोदरच्या काळात जेव्हा लोकं एका गोष्टीवर फोकस करायचे आणि ती गोष्ट पूर्ण करायचे, आता ते काही शक्य नाही. आता तुम्ही एक गोष्ट जर करताय, तर त्यामध्ये 5, 10, 15 मिनिटांनी तुम्हाला विचार येतो, "अरे, तो व्यक्ती काय करत असेल? चला Instagramवर जाऊन पाहूया." आणि तुम्ही Instagramकडे त्या व्यक्तीला पाहायला जाता. मात्र भरपूर साऱ्या व्यक्तींची लाईफ स्टोरी बघूनच बाहेर निघता. ह्यामध्ये होतं हे, की जेव्हा तुम्ही परत कामाला येता, तेव्हा तुमची फ्लो स्टेट तुटलेली असते. तुमची फ्लो स्टेट फ्रॅक्चर झाली आहे. असं जेव्हा तुम्ही भरपूर वेळा करता, तर म्हणायला हरकत नाही, की तुमचा अटेन्शन स्पॅन आणि मेमरी रिटेन्शन कमी झालं आहे. विचार करा, तुम्ही एक गोष्टीकडे बघताय आणि काम करताय. त्यातून जेव्हा तुम्ही बाहेर येताय आणि 10 इतर गोष्टी पाहताय, जे रिलेव्हंट नाहीत तुमच्या कामाशी, म्हणजे ते तुमच्या आयुष्यात नॉईज किंवा डिस्ट्रॅक्शन घेऊन आले आहे. आजकाल मी काहीतरी नवीन करतोय. जेव्हा मी Instagramवर जातो, तेव्हा मी प्रयत्न करतो, की जर मी गिटारचे व्हिडिओ पाहतोय, तर 5, 10, 15 मिनिटं, अर्धा तास फक्त गिटारचे व्हिडिओ पाहायचा प्रयत्न करणार. होतं हे, की त्यामध्ये मी एक डोमेन सिलेक्ट केला आहे आणि दॅट इज रिलेव्हंट टू माय पॅशन. तर मी जोही व्हिडिओ पाहतोय, तो मला मदत करतोय. ह्या सगळ्यामध्ये मी गिटार उचलतो आणि काही वाजवायचा सुद्धा प्रयत्न करतो. किंवा तुम्ही जर फिटनेसमध्ये आहात, तर 5, 10, 15, 20 मिनिटं जेवढा टाईम घालायचा आहे तेवढा घाला. पण मग फिटनेसच्याच डोमेनमध्ये काही एक्सप्लोर करा. ह्यानी होणार हे, की तुमचं नॉलेज वाढणार आणि जर तुमचं नॉलेज वाढतंय त्या गोष्टीमध्ये ज्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, तर आपण टेक्नॉलॉजी आणि मीडियाला अलाइन केलं तुमच्या गोल्स आणि तुमच्या पॅशनसोबत. उद्या जाऊन हे गोष्टी कंपाऊंड नक्की होणार. पण या व्यतिरिक्त जर तुम्ही असेच सोशल मीडियावर जाताय कोणाला पाहिला, तर तुम्ही पाहणार 10 वेगळे गोष्टी. कुकिंगपासून गाड्या, गाड्यांपासनं मोबाईल फोन, तिथून ॲक्टर, सेलिब्रिटी लाईफ, बॉलिवूडमध्ये काय चालू आहे, हॉलिवूडमध्ये काय चालू आहे, कार्टून्स, एका इन्फ्लुएन्सरच्या आयुष्यात काय चालू आहे. असे हॉप्स जेव्हा तुम्ही मेंदूला देणार, तेव्हा मेंदू तर हॉप करतच राहणार. पण ह्या सगळ्यामध्ये त्याची न्यूरल वायरिंग तुम्ही सबकॉन्शियसली प्रोग्राम करताय. त्यामुळं प्रयत्न करा, की जरी तुम्ही सोशल मीडियावर जाताय, तरी एक गोष्टीकडे, एक डोमेनमध्ये राहून सगळं पाहताय आणि मग बाहेर येताय. प्रॅक्टिस आहे, केल्यावरच समजणार. जर तुम्हाला वाटलं या व्हिडिओतून तुम्हाला काही शिकायला भेटलंय, तर तुमच्या मित्रांमध्ये किंवा मैत्रिणींमध्ये शेअर करा. मला नकोय की तुम्ही 10 लोकांना शेअर करावा हा व्हिडिओ. पण तुमचे जवळचे जे 2 लोकं आहेत, त्यांना शेअर करा. कारण आपण काही जग बदलू नाही शकत. आपण स्वतःला बदलू शकतो आणि जे आपले जवळचे आहेत त्यांच्यासोबत काही चांगली गोष्टी शेअर करू शकतो.